जय गजानन भाविकांनो, मी सौ पूनमताई विठ्ठलराव ठाकरे, राहणार दिग्रस. तुम्हा सर्व भाविकांचं मनातून मनापासून मनापर्यंत या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा. अज्ञानत्वहरोणि बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी हे रंभा. गणनायका गजमुखा, भक्तान बहुतोषवी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती. जय जयाजी हे गणपती, गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण, करीत आले जन. मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती, अग्निपुढे दया घना. म्हणून आदरे वंदना, करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्य रचना, दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईलही. आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा ही चढेगिरी. मुकासभे माझारी, देई व्याख्यानात सखलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा नानी भला. साह्य दास गणूला, ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाही मामा दीनबंधू. तू सर्व साक्षी जगद आधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण तूच की रे माये बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाडसी. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसवनिया, ग्रंथ कळसास नेहा. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर, काळाचाही नाही दर. लोखंडासे भांगार परीस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्यापदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे आंबे मृडानी. ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पावे वेगी मस्ती सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यदी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर. ज्ञाननबीजो दीन कर, त्या शंकराचार्य नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गैनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामनशास्त्री पुण्यवंता. दासगणुसी अभय, आता तुमच्या असू द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे ताने, कठोर मज विषय होऊ नका. जिका खरी माया असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, माये लेकरा परी हो. लेखनी काळी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्ता कारण सासारा, लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करात अवघे संत. ग्रंथ रचवा रस भरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करुणिया एकाग्रमण, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्ष पदाचे. संत हीच सन्निधीची, मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची, पेट आहे विबुध.
त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरिणा कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेचे रोकडे, अमोघ ज्ञानाचे गाते गाडे, भरले असते प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत, आता मला रहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी, हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वान येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीचे संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयदु कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजात शत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येची मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज, यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखेली लाज, निज सामर्थ्य दाऊन या. नरसी मेहताल तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस, वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनिकानो संत सखू. चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येत, मीन साकल्य आदा देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले, त्या त्या संता मी गाईले, ग्रंथ असती तीन केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गाईली, संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली, त्रे ग्रंथातून विबुधू. आता हे सांगू पांग, चरित्र कथितो ऐका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला, अकोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती, मग मेरुमणी जोडीती, तिचा आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेत मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत रे. त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदय आले, जे सौरभे वैदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खानीचा, हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वाणी तुम्ही. ते आता उधारा, गजान चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता निर, नाचाल वाटेनी संशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी, गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला, माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण, न कळे कोणा लागुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण, न कळे कोणा लागुण, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काही रा तेजमान, पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खान आहे कोणाची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी, माग वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा, अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटे ते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरण्यात, कानिफागज करणात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचन प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या वरून पुढे कळेल तुम्हाला गुण, योगाच्या अगाध महिमान त्याची सरी नाही कुणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञान राशी, पदणता ते तारावया.
त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक ग्रस्त होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन, पात्रुकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती त्यांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत. तपोबलांगी झळकत प्राचीच्या बालर विवत, वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर. आवड निवड साचार, राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी, बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी, केवळ निजली देणे. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत. हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोण सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसे उकती, उपनिषदान ठाई असे. त्याची पटवावया खुन, शिते वेचती दया घन. त्याचा सामान्य जनाला गुण, भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अग्रवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाली आणि एकमेकांप्रत बोलू लागले असे सत्य, की याची करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत्कृतीसी, आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञानगाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर, पारखी तोच जाणे त्या. पते हजारो लोक गेले, परीन कोणी पाहिले. या दोघां वाचून भले याचा विचार करावं. हिरेगारा एका ठाई, मिसळल्यास ती जगाठाई. पारखी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याती. प्रथमतः तो पुढे झाला, बंकटलाला अग्रवाला. गजाननासे विचारण्याला, विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना, काहू करिता कळेना. क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारिले, परीण उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पाहुण्या. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी. आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले, पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम रूपवर झाला असेल साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्याचे प्रेमनुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली, 2 प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहुण पंतांशी करी भाषण. ह्या वेड्या म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाचा ज्ञान जेटी, मुक्तिरूपा सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. याची आता घेणे नको, धन्य आपले शेगाव. दृष्टी पाहिला योगीराव, निरिच्छा जहागीर गाव. दिला हरीने जयाला. सूर्य माध्यान्नी आला, बागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. आयशाभर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मच वय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंता या लागुणी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या चाकर पाणी द्या तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले. उभयंतासी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेदत येत, नाही उरला येत किंचित. परी जग व्यवहार सत्य, आचरीला पाहिजे. अन्न बक्षिले देहांनी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले.
हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे, पंता आपले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले. तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा हा ते गडूळ पाणी, समर्थान लावा वदनी. ते जनावराला गुणी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यवहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मव्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासेत नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याची निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले म्हण. यांचेच करा सदा म्हणन, कशापासून जग झाले. ऐसे एकता समर्थवाणी, दोघे गेले गहीवरुणी. अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण कराव्या. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादाओ भाविकांप्रत. हेच विनवी जोडून हात, ईश्वरासी दास गणू. श्री हरिहरा प्रणमस्तु. शुभम भवतु. इति श्री प्रथमोऽध्याय समाप्तः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.